टॉयलेट बोल क्लीन करण्यासाठी एक वेगळा ब्रश असतो, टॉयलेट बोल क्लीनर असतो. त्या ब्रश बरोबर एक खाली एक भांडंही असतं, एक छोटंसं कंटेनर असतं. ते कंटेनर आणि ब्रश तो तुम्ही तुमच्या कॅडीमध्ये हा ब्रश आणि ते खालचं कंटेनर तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमचं R6 टॉयलेट जे असतं ते तुम्ही व्यवस्थित R6 घालून स्क्रब करू शकता. तर ही क्लिनिंग कॅडी कशी वापरायची आहे, जसं सांगितलं मेड्स कार्डच्या खाली ठेवायची आहे. ही कॅडी नेहमी क्लीन असली पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही आपण सांगितलं आहे, डस्टर्स, केमिकल स्प्रे गन, तुमची स्क्विझी आहे, ग्रीन पॅड आहे, ते सगळं तुम्ही व्यवस्थित स्टॉक करून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही रूम क्लिनिंग चालू करता तेव्हा तुम्ही ही कॅडी आणून बाथरूममध्ये ठेवा. तुम्ही R6 स्प्रे करा, टॉयलेट बोलमध्ये पाणी पुश करा, टॉयलेटचं WCचं. तुम्ही R1 स्प्रे करा पूर्ण बाथरूममध्ये, मिररमध्ये R3 स्प्रे करा. तोपर्यंत हे सगळे केमिकल सेट होऊ द्या तुमच्या बाथरूममध्ये. तुम्ही बेड बनवून घ्या आणि जशी आपली प्रोसिजर आहे तर तसं प्रोसिजरने 1 बाय 1 बेड बनवून झाला, बाथरूम क्लीन करून झालं, हे सगळं झालं. त्याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण नंतर करूया की रूम क्लिनिंग स्टेप बाय स्टेप कसं करायचं, हे मी तुम्हाला खूप ब्रीफमध्ये सांगत आहे. आणि एंडला तुमचं सगळं रूम क्लिनिंग झालं त्याच्यानंतर तुम्ही R5 तुमचा स्प्रे करा आणि रूममधनं बाहेर या. कधी कधी गेस्ट आपल्याला फक्त बाथरूम क्लिनिंगसाठी बोलवतात. त्या टाईमला तुम्ही ही फक्त कॅडी तुमची हातात घेऊन बाथरूम क्लीन करून देऊ शकता. आणि ही कॅडी तुम्हाला मॉर्निंग, आफ्टरनून, नाईट या तिन्ही शिफ्टमध्ये वापरायची असते. कारण की बाथरूम क्लिनिंग कॉल, बाथरूम टचअप कॉल, फ्रेशनअप कॉल हे सारखे येतच असतात हाऊसकीपिंगमध्ये. तर ही मेंटेन कशी करायची, तर ही प्लास्टिकची कॅडी असते. त्याच्यामध्ये काही नाही, आपण स्क्रबने क्लीन करायची आणि चांगली सुकवायची किंवा डस्टरने व्यवस्थित पुसून घ्यायची आणि आपण आपले परत केमिकल स्प्रे गन हे सगळं व्यवस्थित ठेवायचं. पण एकंदरीत रूम अटेंडंटचं क्लिनिंग, रूमचं क्लिनिंग, कॉरिडोरचं क्लिनिंग, पब्लिक एरियाचं क्लिनिंग ह्याच्याबद्दल त्यांचा खूप फोकस असतो. पण जे त्यांचे क्लिनिंग इक्विपमेंट्स आहेत, क्लिनिंग मटेरियल्स आहेत, त्याच्यामध्ये क्लिनिंग करण्यामध्ये ते जास्त फोकस देत नाही किंवा त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही. हे मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगू शकते. तर एव्हरी शिफ्ट सुपरवायझरने हाऊसकीपिंग रूम अटेंडंटची कॅडी चेक करायला पाहिजे, हाऊसकीपिंग मेड्स ट्रॉली चेक करायला पाहिजे, डस्टर्स लॉन्ड्रीमध्ये तुम्ही धुवायला द्यायला पाहिजे, स्प्रे गन तुमची शिफ्ट संपल्यावर तुम्ही ते भरून घ्यायला पाहिजे तुमच्या केमिकल डिस्पेन्सरमधनं. जसं हाऊसकीपिंग सुपरवायझर रूम, कॉरिडोर, पब्लिक एरिया चेक करते, तसंच सुपरवायझरचं काम आहे की पॅन्ट्री, मेड्स कार्ड, ट्रॉली, कॅडी हे चेक करायचं. आणि रूम अटेंडंटचं ही जबाबदारी आहे की हे स्वच्छ ठेवायचं. आफ्टर एव्हरी शिफ्ट, तुमची शिफ्ट झाल्यावर दुसरा रूम अटेंडंट ती कॅडी, ती ट्रॉली वापरणार आहे तर ते तुम्ही त्याला स्वच्छ करूनच दिलं पाहिजे.